वेलकम बॅक मित्रांनो, स्वागत असा तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलला. तर मित्रांनो, आज मी चालले पलीकडे म्हणजे नानारात. गाडी पडली आहे बंद. गाडी हा होंडा युनिकॉर्न 150. गाडीचा काहीतरी इश्यू झाला. काय इश्यू झाला बघूया. तर ह्यो ट्रे माझ्या हातात बघू शकतास. आपले पाणी आहे त्याच्यात. तर बघूया आता गाडीकडे जाऊन गाडीचा काय झाला. ॲक्च्युली माझी तब्येत बरी नाही. 2-3 दिवस गॅरेज माझा बंद आहे. तरी पण आता अडकलो कस्टमर, तर म्हटलं जाऊया पलीकडे. कारण माझ्या घरापासून पलीकडे होडीतनं प्रवास करून ती गाडी त्यांना कशी बशी आणून ठेवला ना खाली तरीवर. बघूया गाडी काय इश्यू झाला. जाऊया आधी गाडीकडे आणि दाखवते तुमका काय प्रॉब्लेम आहे. तर मित्रांनो, मी इलोय होडीजवळ. आता होडीतनं जाऊया पलीकडे, बघूया काय झालं. गाडीजवळ मी पोचलो आहे. ही नानारच्या तरीवरनं जवळच होती, त्याच्यामुळे काय एवढं काही इश्यू नाही. चालतच इलंय. स्टेअरिंग कस्टमर लॉक करून गेलो. पाणी जाऊ नये म्हणून प्लॅस्टिकचा कागद सुद्धा टाकलाय ना, ह्याचा काही उपयोग नाही टाकून. हे असं करून काय पाणी जाऊचं थांबत नसता. हे सगळी असं टेम्पररी म्हणून करतात, पण काय उपयोग नाही त्याचा. असो, त्याच्या हिशोबाने त्यानं केला. चावी मित्रांनो तो घेऊन गेलो. त्याका मी आता बोलवलंय. चावी इकडे तो कोणाकडे तरी देऊन गेलो. त्याका फोन करून पाठवते बोललो. तर त्यांनी मला सांगितलं की गाडी पेट्रोल संपल्याने बंद पडली. नंतर पेट्रोल टाकल्यावर गाडी स्टार्ट नाही झाली. ह्याचा अर्थ मित्रांनो सरळ कार्बोरेटरमध्ये कचरो गेलो. कारण टाकीतला शेवटचा उरलेला पेट्रोल ह्या कचरो घेऊन खाली गेला, त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम झाला. आधी फटाफट एका ओपन करूया, सीट वगैरे काढूया, आधी बघूया, चेक करूया काय प्रॉब्लेम आहे. आणि शेवटी मी तुमका सांगेन गाडी चालू झाल्यावर की गाडीचा प्रॉब्लेम काय होतो आणि सॉल्व्ह झालो की नाही. तर फटाफट आधी चेक करूया. करंटपासून सगळी सुरुवात होईल. प्रॉपर चेक करताना पहिलं करंट, नंतर पेट्रोल उतरता काय, आणि नंतर कार्बोरेटर, हे सगळं चेकअप. तर आधी मित्रांनो चेक करूया आणि बघूया काय प्रॉब्लेम. होय, बस. मित्रांनो, जसा की तुम्ही व्हिडिओत बघितलास, गाडीचा कार्बोरेटर चोक होतो. माझा जो डाऊट होतो तो 100% खरं ठरलो. तर मित्रांनो, आता मी कार्बोरेटरचं पूर्ण जोडलं आहे गाडीचं. आता गाडी एकदा स्टार्ट करून बघूया. मी चेक केलं इल्या गाडी करंट प्रॉपर होतो. गाडी चालू पण व्हायची, फक्त रेस केल्यावर बंद पडायची. आयडलिंगला थांबायची गाडी, म्हणजे गाडीचं स्लो जेट नाही, मेन जेट चढलो होतो. आता मी गाडी सेल्फ यूज करतोय. बघा, गाडी आता रेस प्रॉपर घेता बघा. आता मित्रांनो ही आयडलिंगवर थांबत नाही. आता ह्याची आयडलिंग मी ॲडजस्ट करतोय. इकडनं आपल्या मित्रांनो टाईट करू जो लागत, मी याची आयडलिंग ॲडजस्ट करून घेतो. मित्रांनो, गाडी आता आयडलिंगवर थांबता बघा. गाडी आता आयडलिंगवर थांबलेली आहे आणि आपलं आता काम होता तर सक्सेसफुली झालेला. आता गाडी प्रॉपर रेस घेता. गाडी ॲक्सिलेटरच व्हायची नाही, त्याच्यामुळे गाडी लगेच बंद पडायची. आता गाडी पूर्ण प्रॉपर रेस होता. गाडीत पेट्रोल पण हा मी चेक केलं, खाली उतरता पण हा. पण गाडी बंद करूया. तर अशा रीतीत आपलं जो मित्रांनो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह झालेलो. जर तुमच्यासोबत असा होत असत तर एकदा चेकअप करा. कार्बोरेटर सगळ्यात आधी टँक चेक करा. टँकमध्ये घाण असली, कचरा असलो तर इश्यू हे येतच राहणार. किती वेळा पण कार्बोरेटर क्लीन करा. ह्याच्या आधी कार्बोरेटर क्लीन झालेलं होतं, मीच ह्याचं क्लीन केलं होतं. जस्ट रिसेंटली मला वाटतं 4 ते 5 महिने झाले असतील, आणि लगेच परत कार्बोरेटर चोक झालो. मी त्यांना त्याच वेळी सांगितलं होतं की टँक क्लीन करा, पण त्यांच्याकडे वेळ नव्हतो. वेळेअभावी मित्रांनो हे प्रॉब्लेम्स होतो. त्याच्यामुळे एकदाच काम करायचा, ओके करायचा, क्लिअर करायचा. कस्टमर पण हॅप्पी, आपला पण काम ओके. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओ लाईक, शेअर आणि सपोर्ट असेच करत राहा. सो टेक केअर.